विद्यार्थी मित्रांनो, 10 फेब्रुवारी 2010 रोजी मंगळवारी जन्मलेला ईशानचा 5वा वाढदिवस असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? तर या ठिकाणी बघा, 10 फेब्रुवारी 2010 रोजी 10 फेब्रुवारी 2010 ला मंगळवार। मग आता या ठिकाणी 5व्या वाढदिवसाचं साल कोणतं येईल? 5व्या वाढदिवसाचं साल प्लस 5 केलं तर 2015 हे काय येईल? 5व्या वाढदिवसाचं साल येईल 2015। तर या ठिकाणी आपण अगोदर काय करू, असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात, मग महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे ला असतो। मग महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? तर या ठिकाणी आपण अगोदर 10 फेब्रुवारी 2010 आहे, तर वार मंगळवार आहे। मग 2010 मध्ये 1 मे कधी येतो ते काढून घेऊ। 2010 मध्ये 1 मे कोणत्या वारी येतो ते काढून घेऊ। मग बघा, या ठिकाणी फेब्रुवारीचे उरलेले दिवस किती? 18, मार्चचे किती? 31, एप्रिलचे किती? एप्रिलचे 30 आणि मेचा 1। मग आता 2010 मध्ये बघू ना 1 मे ला कोणता वार येतो ते। तर या ठिकाणी 1 आणि 1 2 8 10, चला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 1 8, 80 भागिले 7। तर या ठिकाणी 11 7 77 उरले 3 ने पुढे, मंगळवार नंतर 3 ने पुढे। मग मंगळवार नंतर 3 ने पुढे म्हटल्यानंतर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे 1 मे 2010 ला शुक्रवार आहे। मग आपल्याला 2015चा वार काढायचा आहे। तर मग या ठिकाणी 2015चा वार काढू आपण। तर या ठिकाणी 2015 साल येण्यासाठी आपल्याला 5 ने पुढे जावे लागेल आणि 2012 हे लिप इयर 1 ने पकडावं लागेल, म्हणजे या ठिकाणी 6 ने पुढे जावे लागेल। मग 6 ने पुढे जाण्यापेक्षा 1 ने जर मागे आलो तर या ठिकाणी आपल्याला गुरुवार भेटेल। गुरुवार म्हणजे याचा अर्थ असा की 1 मे 2015 ला गुरुवार आणि 2 मे ला शुक्रवार आणि 3 मे ला शनिवार। मग या ठिकाणी हेच वार फक्त 5 वेळा येतील आणि पुढचा जो काही रविवार आहे, रविवार हा 5 वेळेस येणार नाही। तर याचं उत्तर आहे रविवार हा 5 वेळेस येणार नाही।